अरे बापरे, काय चालू आहे राव याच्यावालं. सकाळी सकाळी कुठे जात होतं सांगतो तुम्हाला, कारण ब्लॉकमध्ये समजूनच जाईन तुम्हाला की कुठं जाता का जाता म्हणून. तर आज येऊन गेलो रेल्वे स्टेशनवर, तिकीट वगैरे काढून घेतली होती. मग लवकर जायचं होतं, सकाळ सकाळी निघून गेलो होतो. येऊन गेलो तेवढ्या तर गोली बी आली होती आपल्यासोबत. गोली कुठं ऐकते का. मग पटापट ट्रेन वगैरे येऊन गेली होती आमची. ट्रेनमध्ये बसत नाही तर आमच्या नाही काही येडं चालू झालं. ट्रेन वगैरे आली तिथं, ते ट्रेनमध्ये बसतच होतं तर आमचा चटपटा घेऊन आला लेकाच्या तिथं. नाही का तोंडाला पाणी सोडायला. तर माझी बहीण म्हणते मला पाहिजे म्हणते, तिला घेऊन दिलं. तिला घेता घेता आपण आजीबाईला पाहतो. आजी मस्त चटर मटर बोलत होती बरं का. आपल्या BF सोबत बोलत होती का कोणासंग बोलत, लफडा आहे बरं का आजीचा. तेवढ्यात आजा बी दिसला. आजीला काय सुनीत नाही लागत होती लेकाची. तेवढा आजी होती ना तिथं बसली. तेवढ्यात येऊन गेलो तर लेकाच्या उतरत नाही तर ते चप्पल तोडली पोट्टेनं. त्याला बदमाशात लेकाचे पोट्टे. तर आपण आपल्या गावाकडून रिटर्न तिकडे गेलो होतो गोंदियाला, कारण गोंदियावर बसणार होतो. सीट वगैरे भेटत नाही ना, लोक मोठी चंगल करते इथं. त्याच्यासाठी मग येऊन गेलो. तर आपला सोबती कुठं ऐकायला जात होता, नाही का ते इकडं तिकडं बोलत होता बरं का. बहुत शायनी कुठे आली का ते बी. मी येऊन गेलो नागपूरमध्ये, म्हणलं थोडासा रामझुलाही पाहून घ्या बा. तेवढा चालू हे पाय गोली दिसली आपल्याला. गोली पाय कशी वरतं चढता, म्हणलं तुटून जाईन ते. पडची म्हणलं आमच्या अंगावर, ऐकायचं कुठं होते गोली. तेवढ्यात म्हणलं थोडासा बाहेरच्या घेऊन सण घेऊन मस्त वाटत होता. तर संध्याकाळी माहीत नाही का काय चालू होता त्या लेकाच्या. मी व्हिडिओ बनवला, पाहा कसा लपत होता लेकाचा तो.